रायगडच्या भूमीमध्ये मी जन्माला आलो. छत्रपती शिवरायांच्या त्या भूमीमध्ये आज सुधाकर घारे, रायगड जिल्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माझे या जिल्ह्यातील असंख्य सहकारी यांनी माझा एक हृदय सोहळा देशाचे नेते प्रफुल्लभाई, धनंजय मुंडे, पंकज चाकणकर, सुनील शेळके, आनंद परांजपे यांच्या उपस्थितीने मध्ये या ठिकाणी केलं. आणि गेले काही दिवस प्रचंड प्रमाणावरती पर्जन्य सुट्टी होत असताना ज्या पद्धतीने हा सोहळासुद्धा कर्जत खालापूरच्या सर्व सहकार्याने मेहनत घेऊन जो केला ते अवर्णनीय आहे. शाब्दिक अर्थाने मी त्यांचे आभार मानणार नाही, पण त्यांच्या ऋणामध्येच राहण्याचा मी आयुष्यभरामध्ये प्रयत्न करीन. गेल्या 41 वर्षामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणांनी सन्मानित होण्याची संधी मिळाली, पण आजचा हा सोहळा तमाम रायगडकरांच्या वतीने, कर्जत खालापूरकरांच्या पुढाकाराने, सुधाकर घरांच्या पुढाकाराने जो या ठिकाणी झाला हा खचितच अभूतपूर्व माझ्या जीवनामधला नक्कीच त्या ठिकाणी आहे. या सत्कारामुळे मी भारावंत गेलो आहेच, पण वयाची 70 गाठल्याच्या नंतरसुद्धा देशात, राज्यात, जिल्ह्यात समाजोपयोगी मी कामं करावी, माझ्या हातून लोकांची सेवा याच पद्धतीने प्रखरतेने व्हावी, याच अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा या सत्काराच्या पाठीमागे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने या ठिकाणी दिल्या. माईमाऊलींची उपस्थितीसुद्धा प्रचंड प्रमाणावरती होती आणि माझी पत्नीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. यापेक्षा अजून काय असं काम द्या, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय, कारण त्यांनी राजीनामा दिला, काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे, त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणाने बसून घेतील. सर, उद्या 100% फायदा लघु उद्योजकांना होईलच, मोठ्या उद्योगांना होईल, पण या देशातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा होणार आहे. पण मी उद्याच या महोत्सवाची सुरुवात आणगावला व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे, रोहे शहरामध्ये सुद्धा व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे आणि त्यांचं अभिनंदन करत असताना GSTचा लाभ त्यांच्यामार्फत जो जनतेला मिळेल, ते ग्राहक ज्या वेळेला त्या दुकानामध्ये जातील त्या ग्राहकांनीसुद्धा हे आवर्जून सांगावं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय GSTचे दर कमी करण्यासाठी घेतला, तो अभूतपूर्व असा निर्णय आहे. याच्याबद्दल रायगडचा खासदार म्हणून मोदी साहेबांचे, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. करण्यासाठी सुधाकर भाऊंकडे राष्ट्रवादी कशी बघेल? खरं आहे, आघाडीचा धर्म पालन करण्यासाठी मी जे प्रामाणिकपणाने प्रयत्न केले त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बदला तर सुधाकर घारेंना बसला निश्चितच आहे. पुन्हा एकदा त्याच जोमाने, त्याच ताकदीने त्यांनी प्रवाहामध्ये काम करण्याची जी राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने जे त्यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली ती निश्चितच महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, विशेष करून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष, आम्ही त्यांच्या कार्याची योग्य ते नोंद घेतलेली आहे आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देण्याचा योग येईल, तो लवकरात लवकर यावा, त्यांना ती संधी दिली जाईल. खरं आहे, कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुधाकर घारेंना राज्य पातळीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणं. परंतु दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला नाही. ती निर्णयाची प्रक्रिया झाली असती तर आपल्याला ते पाहायला मिळालं असतं. आणि महायुतीची समन्वय समिती आणि राज्याचे नेते म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी, राष्ट्रवादीचे नेते म्हणून अजितदादा, शिवसेनेचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने बसून घेतले. इच्छाशक्ती किती प्रबळ असा या प्रत्येकाचा व्यक्तिगत भाग आहे. मी या विषयावरती मी सतत बोलत आलो की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी रायगडच्या हिताच्या दृष्टीतून लवकरात लवकर घ्यावं. रायगड कोणाच्या किरकोळ वक्तव्याची दखल घेत नाही. मी राज्य पातळीवरती, देश पातळीवरती काम करतो. त्याला उत्तर द्यायला बाकीची माणसं सज्ज आहे. सर, बुलढाण्यामध्ये प्रत्येकाची मतं असतील, त्याच्याबद्दल काय आज काय घाई नाही. बघू आता पुढे काय काय होते ते. राष्ट्रवादीचं इन्कमिंग आहे. मी कोणाला इशारा आयुष्यात देत नाही. मी एक शांतपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि शांतपणाने काम केलं, संयमाने काम केलं, संयम नीट ठेवला, श्रद्धा ठेवली का जनता पाठबळ देते. साईंच्या चरणी जाताना आपण श्रद्धा आणि सबुरी हे जे काही ब्रीदवाक्य आहे ते माझ्या आयुष्यात मी मनपटल्यावर कोरलेलं असल्यामुळे कोण काय बोलतं आहे, कोण काय बोलतं आहे याच्यापेक्षा आपलं काम करत राहावं आणि लोकांचं पाठबळ मिळत राहावं
त्या पाठबळामुळेच गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक मोठ्या महत्त्वाच्या जिल्ह्यांतील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे. अशा वेळेला पक्षाचं नेतृत्व सुधाकर घारे करतायत ही पक्षाची जमेची बाजू. की ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व बोलतं माझ्या साक्षीने, शेवटी केंद्रीय नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ते म्हणतील ते हालच. चला. ओके थँक्यू.